मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात कोर्टाच्या 2 निर्णयांचा मोठा अडसर। सरसकट कुणबी म्हटलं तर सामाजिक विचित्रपणा ठरेल असा 2003 मध्ये दिला होता निर्णय। आपण उद्यापासून पाणी घेणं बंद करणार, मनोज जरांगे करणार जरांगेंची मोठी घोषणा। मुंबई पोलिसांकडून पुन्हा एकदा 1 दिवसाची परवानगी बहाल। आरक्षण दिलं नाही तर माझी अंत्ययात्रा इथूनच निघेल, मी मृत्यूला घाबरत नाही, मनोज जरांगेंचा सरकारला पुन्हा इशारा। मराठा ही कुणबीचीच पोटजात असा GR काढा, हवं तर सरसकट शब्द GR मध्ये वापरू नका, मनोज जरांगेंचा सरकारला सल्ला। जरांगेंना भेटायला गेलेल्या सुप्रिया सुळेंच्या कारला आंदोलकांचा घेराव, शरद पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी। नागपुरातील ओबीसी साखळी उपोषणाचा आजचा दुसरा दिवस, ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास मुंबईकडे कूच करण्याचा दिला इशारा। गणेशोत्सवासाठी दरेगावात गेलेले एकनाथ शिंदे मुंबईला परतले, आरक्षणावर तोडगा काढण्यात शिंदे सक्रिय होणार का, याकडे सर्वांचंच लक्ष। वैभव खेडेकर 4 सप्टेंबरला भाजपमध्ये प्रवेश करणार, रवींद्र चव्हाण नितेश राणेंच्या उपस्थितीमध्ये पार पडणार मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा। राज ठाकरेंनी केलं होतं मनसेतून बडतर्फ। मी मंगळसूत्र चोरांच्या विरोधात लढत नाही, जयंत पाटलांनी गोपीचंद पडळकरांना डिवचलं, देशामध्ये वाचाळवीरांची संख्या खूप वाढल्याचीही केली टीका। महिला आरटीओ अधिकाऱ्यानं दिला एजंटला चोप, बुलढाणा आरटीओ कार्यालय परिसरातली धक्कादायक घटना, व्हिडिओ सोशल मीडियावरती तुफान व्हायरल। पुण्याच्या शिक्रापूरमध्ये सातारा शहर पोलिसांवर हल्ला, अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आरोपींचा हल्ला, हल्लेखोराचा सातारा पोलिसांकडून एन्काउंटर। भिवंडी खाडी किनाऱ्याजवळ तरुणीचं शीर आढळल्यानं खळबळ, मृत तरुणीचं वय अंदाजे 25 ते 28 वर्ष असल्याची माहिती। प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन, वयाच्या 38व्या वर्षी प्रियानं घेतला अखेरचा श्वास, कॅन्सरशी झुंज ठरली अपयशी। घरोघरी काल गौरायांचं आगमन, तर 5 दिवसांच्या बाप्पाला भावनिक निरोप।